वर खाली रसगुल्ला अच्छा गोव्यात रसगुल्ला मग इंडियात काय हे तू बघा पाडला तर म्हणजे कॅमेरा पडेल दुसरा काय नाही. अगं तुझ्या सह्याकडे जरा प्रेम लाव आणि अशी लांब उभी राहा. अगं तू अशी मला चिपकून बसलेलं नात्याने बघितलं ना तर इलेक्ट्रिक शॉक देऊन दोघांचा जीव घेतील ग ते. अरे नाना आंघोळीला गेले आणि तुझे ते दोघं उपस्थित मित्र बाहेर गेले म्हणून चुकून एकांत भेटला म्हणून जरा खुशी झाली. दिवसा उजेडी माझ्या कुशीत फिरायचा अतिरेक करू नकोस तू. आवडत आहे सगळं. अगं पण अजून आपल्याला संधी कुठे मिळाली चावटपणा करायची. तुला खरं सांगू आज ना माझा मूडच खराब आहे ग. कोण आहे ती सटवी तुझा मूड खराब करणारी नाव सांग मला तिचं. कालीच्या जिंजावरूनच वाचून दिला. अगं नाना अचानक गावावरून आले ना आपली वरात काढायला. संध्या नाना माझ्या वागणुकीवर खुश आहे. हो ना नाना तुझ्या वागणुकीवर इतके खुश आहे की तुला सून करून घ्यायचं सोडून तुझ्यासाठी एखादा मुलगा बघायच्या नादी आहेत ग. तुझे ते मित्रही माझ्यावर खुश आहे. हे तू मला सांगतेस. मग कुणाला सांगू. तुला इतका राग असेल ना तर नानांना सांग जाऊ की हेमा राणीवर माझं प्रेम आहे म्हणून. अगं असं नानांना सांगितलं तर नाना का उपटतील ग. अरे बघा कान दुपट्टी ना. अगं दुसरा काय त्यांच्या हाती लागला ना तर ते सुद्धा उपटतील. आजचा दुसरा दिवस माझ्या घरात ती माझी शोधाशोध करत असतील. आता ती कशाला शोधाशोध करतात. हुंड्याशिवाय पोरगी फुकटची कपली म्हणून खुशीने गाजरे खात असतील. कराव कराव कराव. इतक्या निर्दयी नाहीत माझ्या काका काकी. आपण लवकरच लग्न करूया आणि माझ्या काका काकींच्या पायावर डोके टेकायला जाऊया. लग्न कधी करायचं ते बोल. का ती काय सुट्टी तुला लग्नाची. मला पण तुला. रात्री मी आतल्या खोलीत झोपले होते तेव्हा 4 वेळा पाण्याचं नाटक करून आज खोलीत येत होतास. रात्रभर जागच होतास वाटतं. अगं पण मला झोप कशी लागणार. तू एकटी आत आणि आम्ही चौघेजण बाहेर. तुझा माझा संबंध काय आहे कुणालाच माहित नाही. हो ना. म्हणून तर ते नरेश आणि विवेक खुशीने गाजरे खात असतात ना तुझ्याकडे बघून. अशा वेळी मला झोप कशी लागणार. मग पाळत कुणाला ठेवली होती. माझ्यावर की त्यांच्यावर. त्यांच्यावरच ग. हो, माझ्यावर आत्ता सांगूनच होता. अगं आंब्यावर विश्वास असला तरी चोरांना दगड मारल्यावर आंबाच काय रस सुद्धा गळून पडतो. मग मालकाने काय कोय असू ती बसायचं. रात्री मला वाटत होतं तुला जाग करावं आणि मी जागीच होते. अगं तुझ्याबद्दल नाही का म्हणत मी नानाबद्दल बोलतोय. त्यांना सगळं सांगून टाकावं असं वाटत होतं ग मला. सांगायचं राहू दे. मध्यरात्री नानाला नुसतं जाग केलं असत ना तरी काय समजले असते नाना. मला धीर नाही ग झाला. मी सांगू का नानांना आपली भानगड. सांग आणि माझ्या नावाने रडायला तयार राहा. डोक्यावर अक्षता पडण्याऐवजी डोक्यात दगड घालतील का नाना आपल्या. तुला लागू दिला बाबा. मी बसतो इकडं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वकार्येषु संध्या आज ऑफिसला 4 दिवस रजा घेऊ आलोच आहे तर
तुझ्या लग्नाचं बघूया. हेमा, अडचणीत असल्याप्रमाणे कोपऱ्यात का उभी तू? अगे जरा माणसात ये. आई बापानं तुला रीत भात काही शिकवली की नाही? तिचं काय चुकलं की काय नाना? हे तू मला विचारायला तिची दातखिळी बसली की काय? दा, अंघोळ झाली माझी, चहा घेऊन ये. लक्षातच नाही माझ्या ते. हल्ली तुझं लक्षण ठीक दिसत नाही. काय ग, माझ्या कानावर आले तुला मुंबईचा नवरा हवाय. गावच्या नवऱ्यात काय कमी असतं ग? नाना, तसं काय अजून तिने ठरवलेलं नाही हो. तू कशाला माझ्या मागे कोंबडेपणा करतो आहे? हे बघ, तुझ्यासाठी नवरा बघायची जबाबदारी माझी. मी सांगीन त्या पोऱ्याच्या गळ्यात माळ घालायची. तुझ्या संसारात काय उणी वाचली तर मला सांग. आज जा. नाना, मी जरा बाहेर जाऊन येतो हा. थांब, आता पुढे ये. रात्री ती पोर आज झोपते होती. झोपली होती. हो काय? 4 वेळा उठून आज कशाला गेला होता? पाणी प्यायला गेलो होतो. पाणी प्यायला गेलो होतो. का? पाण्याचा तांब्या बाहेर ठेवता आला नाही? आठवणच राहिली नाही नाना. आठवणच राहिली नाही. आता नीट लक्षात ठेव, यापुढे ती चूक करू नकोस. हे बघ, तुझ्यासाठी एक मुलगी सांगून आली. संध्याकाळी जाऊया बघायला. आणि काय? नाना, मी जरा बाहेर जाऊन येतो. जा. तुला पुढे जायचं ते लवकर जाऊन ये. कॉल करतोय मॅसेज या नंबर कर. तुम्हाला चहा हवाय? आजपासून या दोघांचा चहा बंद. बेकार माणसाला चहा हवाय कशाला? हा कुठं नंबर आहे? फक्त 2 वेळा जेवण द्यायचं. तुमचं बरोबर आहे ना. दुसऱ्याला लागते 33. चहा नकोच आम्हाला. नको. हिच्या आजच्या जेवणाची चवच वेगळी. फक्त जेवण मिळालं तरी पुरे. जा. हे नंबर घ्या नंबर. हे पाणी जरा वेगळंच आहे. अरे बेकार माणसाला नाही पचायचं ते. काय? घरचं जेवण. अरे घरचं जेवण असताना बाहेरच्या जेवणाची सवय पडली ना तुम्हाला. आता आम्ही ठरवून टाकलंय ना, एक वेळ घरात पाणी पिऊन उपाशी झोपू, परंतु बाहेरचं पाणी सुद्धा पिणार नाही. अगदी माझ्या मनातलं बोला तुम्ही. निर्णय चांगला आहे तुमचा, परंतु मला सांगा, तुम्ही घरचं खायचं मानता. अरे खानवालीचं पैसे कोण देणार? माझा बाप की तुमचा बाप? आम्ही बाप कमाईवर जगणार नाही ना. पोटा पोट का होईना मिळेल ती नोकरी करू आम्ही. उद्यापासून मिळेल ती नोकरी नाही केली तर तुमचं सामान घेऊन इथून बाहेर पडावं. तर ती वेळच येणार नाही ना. मिळेल ती नोकरी करू आम्ही. ही आमची भीष्म प्रतिज्ञा आहे. छान. तरुण पोरीचा मुखडा पाहिल्यावर हा चमत्कारच घडला वाटतं. तसं नाही आहे ना. तसंच आहे. तरुणपणात हे असंच चालायचं. हे बघा, मी बाहेर जातो, तुम्ही घरातच थांबा. हेमाकडे लक्ष द्या. काय रे नरेश, हा म्हातारा काय आपल्याला बावळट समजतोय का रे? अरे इथं राहतोय म्हणून आपला असं पाण उतारा करायचं म्हणजे काय? पण ठीक आहे. अरे बेकार माणसांची आपली ना अशीच थट्टा होते.
नानांचं बोलणं नको मनावर घेऊया आपण. अरे ते माईपोटीत असं बोलतात. अरे तुझ्या रागाचा पारा उतरला होतं. अरे सहारा वाळवंटात निर्मळ पाण्याचा झरा भेटल्यानंतर उन्हाची पर्वा करायची नसते. ऊन पाण्याचा झरा. अगदी प्रेमात पडलेल्या प्रेम वीराप्रमाणे बोलतायस तू. बरोबर ओळखलंस. कोणाच्या प्रेमात पडलायस तू? ते इतक्यात सांगणार नाही मी. अरे तुम्ही गेलात नाही? धोका आला नाही कुठे जाणार? नानांच्या बरोबर जायचं ना. असू दे अगं त्यांच्या बरोबर काय जायचं? ते गेले पोरगी बघायला. त्यांना लग्नाची घाई सुटले. काय म्हणता? या वयात नाना लग्न करताय? आम्ही चंदूच्या बंगल्यात बघतोय. तसे आमचे नाना काही कमी नाही. मुंबईला होते ना तेव्हा सगळ्या चाली त्यांच्याच नावाचा डंका वाजायचा. हवं तर विचार समजू त्यांना. संपू त्याच्यात ना कशाला? नाना आले की नानाला विचारते. आमचा किमा करायचा विचार आहे की काय तुझा? अगं एक वेळ तू आमचा गळा दाब, पण नानाला सांगून आमचा केसाने गळा कापू नको. मी काही कशाही नाही. थट्टा केली तुमची. खरं सांगायचं तर मी तुम्हा दोघांवर खुश आहे. आम्हा दोघांवर हो. कसं शक्य आहे ते? अगं आमच्यासारख्या बेकार माणसांची काय थट्टा करतेस तू? थट्टा नाही. खरंच सांगते. मला यंदा कर्तव्य आहे आणि तुम्हीच सांगा. तुमच्यासारखे दोघे करून माझ्या जवळ असताना मी दुसरीकडे कशाला बघू? आता दुसरीकडे तुला बघायची गरजच नाही. पण तुमचं मात्र माझ्यावर लक्ष नाही हा. हे बघ आमचं बारीक लक्ष आहे तुझ्याकडे, परंतु तो बोचड्या नाना मध्येच उपटला ना. आता तूच सांग, ह्यावेळी मुंबईला यायची त्यांना काय गरज होती? तुम्ही घाबरता नाना. मुळीच नाही. मी ठरवून टाकले. तुम्हा दोघांपैकी कुणाला एकाला पसंत करणं आणि त्याला पळून नेऊन त्याच्यासोबत लग्न करणं. तुझा शांती भाऊजी काय म्हणेल? उस्कळणे नाही डरती. मला करायचंय लग्न. तुम्हा दोघांपैकी मी कुणाला पसंत केलंय हे 2-4 दिवसात सांगते. चालेल ना? मला चालेल. विवेक तुला रे? माझी तयारी आहे वाट बघायची. आपल्या माणसांची वाट बघायला खरी गोडी असते. एक विचारू का? विचार ना. मला एक गजरा घेऊन याल? हो हो आणतो ना. गजरा आणा हा मला एक. मी आणतो ना. अरे तू नको गप तू. मला काही कळणार नाही गजऱ्यातलं. मग काय ताज्या फुलांचा आणू. हा गजरा आणतोय. गजरा गजरा 10 वाला आणू की 20 वाला आणू? गावाला जाणं? चालेल. 20 वाला आणतो. गजरा लवकर या हा. मला राग आला वाटतं माझा. मला कशाला राग येईल? मला काय करते ती भोळ्या शंकराचे अवतार आहात तुम्ही. असायला काय झालं तुला? इथे काय कोण कपडे काढून नाचत नाहीये. नाचा ना. मला काही वेळ लागली नाही कपडे काढून नाचायला. पण मला मात्र वेळ लागली तुमची म्हणायचं. गजरा आणायला विवेकला पाठवलं. तेव्हाच काय ते मी समजलो. त्या उन्हाटपूच्या गळ्यात सोडून तुला तुझ्या आयुष्यात वाटवलं करायचं, त्याला मी तरी काय करणार? इतकी साधी गोष्ट तुमच्या कशी लक्षात येत नाही? गजऱ्याचं निमित्त काढून मी मुद्दामच त्यांना बाहेर पाठवलं. आपल्या दोघांना मोकळा वेळ मिळावा म्हणून. खरं सांगतेस ते? खरंच सांगते. नाही मला नसेल खरं वाटत पण असू द्या. पण मी मात्र ठरवले लग्न करणार तर तुमच्याशी. तुझा निर्णय पक्का समजू मी. माझा निर्णय पक्का. पण लग्न झाल्यावर आपण संसार कुठे टाकायचा? अगं माझ्या मामाचा मिरर रोडला ना 4 पळांचा ब्लॉक आहे आणि त्याला कोणी नाही. मी त्यांचा एकटाच बाचा आहे. मग मामांना समजल्यावर तुम्हाला नोकरी मिळाली किती खुश होतील ना ते? अगं खुश काय, त्यांचा ब्लॉक माझ्या नावावर करून टाकतील. मग राहायचा प्रश्न सुटला. आता मिळेल ती नोकरी सोडणार तर नाही ना? अगं, नोकरी सोडायची बातच सोड. एक वेळ हमाली करीन, बूट पॉलिश करीन, परंतु रिकामा बसणार नाही. कसलंही काम करायला लाज कसली, चोरी तर करत नाही ना. आतापर्यंत हे का कळलं नाही?
अगं तुझ्या कृपेला चमत्कार घडला. घरात कोणी नाही तोपर्यंत तुला एक गोष्ट लक्षात सांगतो. एक वेळ तू माझ्यावर लग्न केलं नाही ना तरी चालेल, पण त्या फोटोट आणि पाजी विवेकवर अजिबात लग्न करू नकोस. अगं त्यांनी बऱ्याच पोळीनं पचवलंय आणि अनेक पोळीचा चपलाचा मार सुद्धा खाल्लाय. बरं झालं बाई, तुम्ही मला सावध केलं. आता तर मी मुळीच फसायची नाही बघा. वाऱ्याप्रमाणे धावत गेलो, विजेप्रमाणे पळत आलो. हेमा मी जरा बाहेर जातो. नानाने विचारत का कामाचं नक्की करून देतो. रशी बारकी पडली रे. घे, गजरा घे. काय? गजरा ते गजरा गजरा. अरे आई इथं. नरेशचा मूड बदललेला दिसतोय. तुम्हाला गजरा आणायला पाठवलं ना, म्हणून जरा रागवलीच माझ्यावर. मी आलो तेव्हा तू त्याला सांगत होतीस, आता तर मी मुळीच फसायची नाही. कोण फसवतंय का तुला? तुमचा तो मित्र नरेश माझ्याशी लग्न करत होता. मला म्हणत होता माझ्या गावाला बंगला आहे, गाडी आहे, 5-10 नोकर माणसं आहेत. मला गाडीतून फिरून म्हणत होता. नालायक. कोण? मी? तो नर्या. अरे साला थापा मारतोय काय? अगं त्याचा बाप पंचायत समितीमध्ये कारकून म्हणून रिटायर झाला. त्याला हातगाडी घेणं तरी जमेल काय? हा, आता माझी गोष्ट वेगळी. तुमचं काय आहे गावाला? हापूस आंब्याची 5,000ची झाडं आहेत. कोणाची? आमची. परदेशात सगळा आंबा जातो ना, कोणाचा? आमचा. आता कोकणात रेल्वे सुरू झाली, कोणाची? तुमची. ही आमची नाही, पण आता आमच्या आंब्याला सोन्याहून अधिक भाव येणार आहे. काय म्हणता? इतके मोठे आहेत तुमचे आंबे? तू बघितलंस ना तर तुझ्या तोंडाला पाणी सुटेल. तुमच्यासारख्या पाणीदार माणसाची लग्न करायला आवडेल मला. मी स्वप्नात तर नाही ना? आई माझ्या स्वप्नाच्या राजा, तुझ्या स्वप्नाची राणी तुझ्या समोरच उभी आहे. तुमचा मित्र इतका हलकट कसा? मला म्हणत होता लाडके, तू माझ्या बरोबर लग्न केलं तर तुला पुन्हा असं म्हणत होता काय? हरामखोर लेकाचा. काय घाबरले होते मी. बरं झालं तुम्ही आलात. बरं झालं बाई तुम्ही आलात. अगदी मुकेलेल्या लांडगाप्रमाणे बघत होता तू माझ्याकडे. अगं मग खेळण्याचं तोंड फोडायचं ना त्याचं. बेशरम कुठला. तुम्ही इतका चिडता कशाला? अगं चिडतो काय? तुझ्यासारख्या रूप सुंदरीसारखी स्वप्न बघतोय. हा? तुझ्यासोबत बोलताना हजर असतो ना मी, तर नडीचा घोटच घेतला असता त्याच्या. पुन्हा जर असं काही बोलला ना तर मला सांग. तुम्ही काय करणार आहात? नानाला सांगून खोली बाहेर हकलावून लावेल त्याला. माकडचा फेरा असणाऱ्यानं तुझ्यासारख्या रूप सुंदरीची आशा बाळगायची म्हणजे काय? जाऊ द्या हो. तुम्ही असताना मी कुणाला घाबरत नाही. तुझा निर्णय पक्का आहे ना? आपलं 7 जन्माचं नातं आता कुणीही जोडू शकणार नाही. पण एक विचारते, लग्न झाल्यावर आपण राहायचं कुठे? तुला काय वाटलं? तुला काय वाटलं? हा? अरे भांडुपला माझ्या 2 खोल्या आहेत, माझ्या भावाच्या. तुझ्या भावांनी तुला अकलवून काढलं ना घरातून. त्याच्या पायावर नाक बसलं झालं. मला आवडणार नाही. तुला आवडणार नसेल ना तर मी माझ्या दादा वहिनीचं तोंड सुद्धा बघणार नाही. माझ्या धंद्याच्या कमाईवर तुझ्यासाठी बंगला बांधेल. आणखी एक सांगते, हा. उद्यापासून तुम्ही तुमची दुसरीकडे सोय करा बघा. मी तिथेच तुम्हाला भेटायला येईल. उगाच घरातल्यांना आपला संशय आला नको. आणि माझं शांतू भाऊजी नाही, घरातली लोक साडी करायला नको. तुझं बरोबर आहे. आमच्या गाववाल्यांची बैठकीची खोली आहे. उद्यापासून तिथेच राहायला जातो. पण तिथे गेल्यावर मला विसरणार तर नाही ना? त्याचे
अगं एक वेळ मी माझ्या आई बाबांना विसरेन, पण तुला विसरणं शक्य नाही. संध्या, अरे आहो यार. अरे हे काय, तुझा चेहरा असा आंबट का? कुछ तो बात कर यार. कुठल्या खुशीत बोलतोय? अरे खुशीतच आहे मी. लग्न करायचं ठरवलंय मी. लग्न? हे काय की लग्नाचा विचार झाला? अरे ही काय भानगड? अरे भानगडीशिवाय पुरुष नाही दोस्त. लग्न न करता भानगडी करण्याऐवजी लग्नाची भानगड चांगली. आताच जातो माहीमला. आपल्या गावचा वसंत भटजी राहतो ना, त्याच्याकडून मुहूर्तच काढून येतो हेमा. हेमा? हेमा, अगं हा काय चमत्कार? हे काय की लग्न करायला निघालाय तो? त्यांच्यातला पुरुष जागा नाही असणार. तू माझ्यातल्या पुरुषाला डिवचते आहेस. तू काय पुरुष आहे? हेमा, तुझ्या अंगात पुरुषार्थ असतं ना, तर पडद्या आणि भानगड न करता उघडपणे माझ्याशी लग्न करून दाखवलं असतंस. अगं तुझ्यात काही फरक पडला की काय? अगं संशय तुला. मेलं माझं नशीबच फुटकं. एका संशयी माणसावर मी प्रेम केलं. मी जाते माझ्या घरी. अगं तू गेल्यावर मी इथं काय करू एकटा बसून? नाना सांगतील ना, तिच्या गळ्यात गोडफड घाल आणि माझ्या गळ्याला नकला. अगं हेमा, अगं रडू नको गं. अगं हेमा इकडे ये. डोळे पुस्तक तुझे, रडू नको. अगं नानांनी तुला असं रडताना बघितलं ना, तर त्यांचा गैरसमज होऊन दोघांची पण आजामात करतील हो. रडू नको, रडू नको, रडू नको. काय चाललंय काय हे? अय्यो रामू पाप नाना, तुमच्या सारख्या सभ्य माणसाच्या घरात दिवसा उजेडी हे काय धंदो असत की? सध्या अरे यासाठी तिला इथे ठेवून घेतलं होतं काय? काय रे हठात रे, माझ्या पोराशिवाय दुसरा कोणी खोंड्या तुला घेतला नाही? तुमचं काहीतरी गैरसमज झालं नाना. तिच्या डोळ्यात कचरा गेला होता, दोन काढत होतो मी. अय्यो व्यंकटेश अण्णा, काय बोलतो, काय बोला गे? आज चक्क शेंडी लावतो अण्णा. अण्णा हे हिरो हिरोईन कोण असतं तुमचं की? हा चंदू माझा मुलगा. अय्यो अय्यो राम बाप अण्णा, हे चिकना असतं की? तो शांतू आहे ना, त्याची मेवणी. अय्यो राम बाप अण्णा, हे शांतूची मेवणी असते का त्या शंतनूची बायको? अय्यो राम एकदम पिक्चरची हिरोईनच वाटते. आपण मुद्द्याचं बोलूया. ना ना, तू आधी माझी ओळख सांग. अरे घाई काय संध्या? हा एक रामचंद्र मूळचा आपल्या कोकणात. त्याचं नाव सीताराम रामचंद्र झावरे. अरे तो धंद्याच्या निमित्ताने बँगलोरला गेला आणि तिथेच स्थायिक झाला. हे महाराष्ट्रीयन वाटत नाही. याचा काय असतो मॅडम? वेश तसा वेश करावा लागतो. तिकडं गेल्यावर पहिला आम्ही आमच्या नावाचा शॉर्टकट केला. आता आम्ही चांगला मराठी बोलू शकते ना, पण आमच्या घरामधला समजा लोक मराठी चांगला बोलते. ना 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 ना, आता आपण मुद्द्याचं बोलू. अरे तू काही परखनेस ना. अरे तूच बोल. तू सांगतो म्हणून बोलतो. तुझा हा वर्गा लय चिकना असतो जी. माझ्या पोरीवर लगीन करेल, तू दोघांचा जोडा छान शोभेल. नाना तू हुंडा मागेल तर बिलकुल मी देणार नाही, आधी सांगून ठेवतो. अरे हुंडा विंडा नको, पण तू नवऱ्या मुलाला शोभेल असं काहीतरी, त्याची काय बी चिंता करू. आम्ही माझ्या इज्जतीला शोभेल असं चांगला काय करेल. नवऱ्या मुलाला सेंट्रो गाडी आणि 25,00,000 दिला आणि बाकी लग्नाचा खर्च आपण करेल. यापेक्षा आधी काय बी मागू नको. सेंट्रो गाडी 25 लाख हो.
आणि लग्नाचा खर्च. तू गप्प बस रे रामचंद्र. आजकाल लग्नाच्या बाजारात पोरांचा काय भाव वाढलाय तुला माहित असेल. अरे अगदी फालतू पोरगही 1,00,000-2 लाखाच्या भावात जातो. तेव्हा लग्नाचा खर्च गाडी आणि 50 लाख रोख हवेत. नाही नाही नाही, आपण स्पष्टच बोलतो. बोलला त्यापेक्षा आधी काय बी जमणार नाही. जमत असेल तर बोल, नाही तर यो मी चालला. अरे तू आपला जुना दोस्त म्हणून तडजोड करतो. हे लग्न अरे तुझ्या मुलीला सून करायला तयार आहे मी. हे लग्न मी फक्त समजायचं. एकदम पक्का. नाना अहो लग्न माझं व्हायचं आहे. माझं जरा ऐकून तरी घ्या. तुला काय वाटलं मी माझ्या लग्नाबद्दल बोलतोय? तुझं लग्न हेच रामचंद्रच्या मुलीबरोबरच होणार. हेमा तू जा फराळाचं घेऊन ये. नको नको नको, आज मी काही खाते नाही. आमचा उपवास असतची. मग आम्ही मुलीला बघायला केव्हा येणार? लवकरच या तर बरा होईल. 2 दिवसात मी अमेरिकेला जाणार आहे. थोडा बिझनेस प्रॉब्लेम आहे. आता येतो मी. चालेल चालेल. संध्याकाळी येतो तुमची मुलगी बघायला. अरे पोरांची पसंती झाली की देऊ लग्नाचा बार उडू. आता कसं वाटतं तुला? हेमा तुला काय वाटतं? तर मी काय सांगणार? अरे आता लग्नाची तयारी तुलाच करावी लागणार आहे ना. बरोबर बरोबर. अय्यो रामो बाप, काय म्हणतो? अरे, तुमच्या या आरशात माझं सामान मला दिसलं. अय्यो रामो बाप, व्यंकटेश, येतो मी. नाना, येतो. ये ये. तुला तुझं काम आहे. सांग तू डॉक्टरांकडे जाऊन ये. कशाला? अरे तुला रात्रीची नीट झोप लागत नाही. अरे लादीवरून गादीवर आणि गादीवरून लादीवर लोळत असतोस. अरे अशा वेळी काळजी घ्यायला घरात कुणी बाई माणूस हवं ना. म्हणून तुझ्या लग्नाची खटापट चालली आहे. अहो मला लग्न करायचं नाही आहे. अरे थोबा थोडी पुढं बोललास तर तो येस रामचंद्र. गाडी 25 लाख रोख आणि लग्नाचा खर्च देणार आहे. अरे आपल्यासारख्याला असा बकरा भेटणं मुश्किल आहे. मला हुंडा घ्यायचा नाही नाना. तू फक्त लग्न कर, हुंडा मी घेईन. अहो पण तुम्हाला माझ्या लग्नाची घाई का पडली? भाई अरे किती वर्षाचा घोडा झालाय. आधी त्या शांतूला शोधून आण बघू. कशाला? कशाला काय? त्यानं आपल्या मिवणीला इथे येऊन सोडलंय. त्या वेळेपासून तो इथे फिरेकला सुद्धा नाही आणि तिचं लक्षण सुद्धा ठीक दिसत नाही. अशा वेळी ती कुणाचा तरी हात धरून पळाली तर त्याला जबाबदार कोण? हेमा त्यातली नाही नाना. राग्या, हे राग्या, मुकाट्याने सोड, मला सामान ठेवतोय. हे राग्या, सोड ना, सोड. हा? सोड. गेला जलका लागून त्यावेळेला फाटून उतरून मी. मला तुम्हाला सांगून ठेवतोय. राग्या, आवाज कुणाचा आहे? या शांतू व्हायचा सांगून ठेवतोय. तुला काय सांगतोय? अरे शक्ती तुऱ्यावाल्याचा चेला आहे मी. एका फटक्यात तुला आडवा करे. माझं काय चुकलं सांगा? हा साला माझ्या मेवरीवर राईन मारतो. रँडीचा तो राखीया त्या नळ्याला पण सोडलेला रे. अरे काय झालं काय? तुला मारायला उठलाय तर? अरे मला काहीच माहित नाही. हा बेवडा त्या नरेशला वेगळा शोधत होता. मी काय सोडतो की काय त्याला? सोडतो की काय झाला? साले मेले लबाड बोले
तुम्हाला सांगतो ना लोक ते माझ्या मेवणीला लाईन मारतात लग्न करायचं म्हणतात. अरे मला दारू पाजतात आणि मला एकदा चढली की मेवणीवर लग्नाचं बोलतात. मला काय करायचं? राकेश, तू जा. मी बघतो याच्याकडे. बरं सर्व ठिकाणी करतो हा. तू कोबडते याच्या. सांगतो, मला वाटतं तुझ्या मेवणीची तूच आहे त्या दोन पोरांना. तिला इथून अगोदर घेऊन जा भाऊ. म्हणालो तुम्हाला काय माणूस आहे की नाही? तुम्ही जेवणाचे हाल करून मी मेवणीला घेऊन जाऊ म्हणता. माझ्या जेवणाची काळजी तू करू नकोस. तू तुझ्या मेवणीच्या तब्येतीची काळजी घे. अरे 10 रेड्यांच्या कल्पात असलेल्या एकट्या म्हशीप्रमाणे तिची अवस्था झाली. माझी मेवणी तशी नाही. अशा रेड्यांना पुरेपूर पुढे पडेल ती. मेवणी कुणाची आहे? तुमची. मेवणी माझी आहे. मी विचारते मेवणी कुठाची ना. तुम्हाला एक विचारू. आता विचार काय विचारायचं आहे ते. तुम्ही सून करून घ्या माझ्या मेवणीला. ते घेतो ना. बरं हुंडा किती जाणार? अहो मी भांडी कुंडी करणारा माणूस हुंडा काय घेणार? मग तुझी हुंडी इथून घेऊन जा. मला संशय येतोय तुझ्या मेवणीनंच माझ्या चंद्याला भुरळ घातली आहे म्हणून तो लग्न करायला तयार नाही. माझी मेवणी एकदम साधे बोले आहे हो. गोगल गाय आणि पोटात पाय. तू दारू पिऊन तराट आणि मेवणी इथे करते धिंगाणे. सांगतो अरे तू दारू पिऊन आपल्या मेवणीचं लग्न कसं करणार आहे? अरे अशाने कुणाचा तरी हात धरून ती पळून जाईल. तसं नाही हो. या साहेबांना माहिती आहे माझी मेवणी कशी आहे ती. संजय काय तुझ्या मेवणीची उजळणी घ्यायला होता? माझ्या मेवणीबद्दल कुणी वंगाळ बोल तर मला अजिबात खपणार नाही. अरे तू खपायला तू शुद्धीत असतोस का? तुमचं बरोबर आहे. अहो रोज मी दारू पितो. शेणाने शेण खातो. पण मी का रोज दारू पिवतो तुम्हाला माहिती आहे? अरे पण तू रोज दारू का पितोस, रोज शेण का खातोस ते आम्हाला कसं माहित असणार? माझं दुःख विचारायला मी रोज दारू पितो ना. अरे एकाएकी कसलं दुःख झालंय तुला? बायको बिकोनी बोलवली की काय तुला गावाला? बायकोनी बोलवलं हे काय दुःखाचं कारण झालं? माझी म्हातारी गेली हो गेली. कोंबडीच्या पिण्याला जसं गाडीनं उचलावं तसं कालाने माझ्या म्हातारीला उचललं नानानं. सांगतो हे सांगतो. अरे रडू नको रे. काय झालं? तुझी म्हातारी आजारी होती का? कवा कवा आजारी असायची. आज मरण उद्या मरण. म्हातारी लय चिवट सांगतो नानानं 6 महिने तिने हातूनावर काढलं. पण तुझी म्हातारी केव्हा मेली रे? गेल्या वर्षी. अरे म्हातारी गेल्या वर्षी मेली आणि आता तू रडतो? रडून म्हातारी परत येणार आहे वाटतं. म्हातारी गेली म्हणून रडत नाही. म्हातारी गेली म्हणून रडत नाही. पिकलेलं पान कवा तरी गळणार. आता गावाला जायला हवं. हुशार गावाला जा. तू येईपर्यंत तुझ्या मेवणीची काळजी आम्ही करू. मला मेवणीची पण काळजी नाही साहेब. माझं दुःख निरालाच आहे. म्हातारीचं वरचे खाता आहे हो. माझ्याकडे पैसा नाही म्हणून रडतोय. अरे म्हातारी मेली माझी
पण लेकाच्या हातात पैका आहे की नाही म्हातारीने बघून तरी मारावं. अरे शांत, पोराला जन्माला घालायला आपल्या सरकारने लय उपाय काढलेत, पण मारायचं नसलं ना तर एक भी उपाय नाही बघ. आता मुद्द्याची बात बोलतो साहेबांनो. आजकाल जगात पैशाला तोटा नाही आहे. हात बदलले पैसा, शब्द टाकला पैसा, रुमाल टाकून बसलो तरी पैसा. पण आपण कधी कुणाकडे हात पैशासाठी पसरलेले नाही. तुझी खरोखरच सवय चांगली आहे रे. आता तुम्ही आमचे गाववाले म्हणून तुमच्याकडे शब्द टाकतो. मला 2,000 रुपये द्या. काय रे शांत्या, किती म्हणाला? 2,000 रुपये? आता मिळतंय म्हणून जास्त मागायला हा काय शांतू वेड्या फळ तुला. आता कारणच तसं आहे. आता कारण तुला मला तारण काय म्हणावं तर ही माझी मेवणी आहे, ठेवून घ्या तिला. पण तिची खानावर कोण देणार? नवीन खानावर कसले इथे ते काम करते. ठीक आहे, तुझी वेळच कशी आहे. देतो पैसे, पण लवकर पैसे परत करा आणि मेवणीला इथून घेऊन जा. बरं ठीक आहे. हे घे पैसे. चालेल ना, गावाला जातो. मेवणीला सांगू नको माझी मेवणी आहे म्हणून. मेवणी आहे अगं मेवणी. ए शांत्या, तुझ्या मेवणीला काही नावगाव आहे की नाही? दारू एवढी डोक्यात भिडलेली आहे की मेवणीचं नावच लक्षात राहिलेलं नाही. अरे लोक मेवणीसाठी काय काय करतात आणि तुला तुझ्या मेवणीचं नाव आठवत नाही. भाऊजी, कधी आलात तुम्ही? आता झालो मी. शी, किती वास येतोय? काय करणार ग पोरी. अरे रांडचं दारू आलं, बिनवासाची दारू पण होतच नाही. पण दारू जर नाही पिली तर काय बिघडणार आहे? त्या कडक लक्ष्मी बरोबर म्हणजे तुझ्या बहिणी बरोबर माझं लगीन झाल्यापासून अरे कटरी गेल्याशिवाय एंट्री मारायची माझं धाडसच होत नाही. म्हणजे माझी नाही, कडक लक्ष्मी काय? थांबा, भेटू दे तिला, सांगते तसा. आता काय बोल तू सांगणार आहे बा. तिलाच भेटायला मी गावाला चाललोय. जपून राहा पोरी, आपलीच माणसं आहे ती. काय लागलं सवरलं तर या साहेबांकडून नाही तर त्या साहेबांकडून मागू. एकाएकी गावी निघालात, काही बाळंत झाली की काय? या काय सांगणार हिला. आता 6 महिन्यापूर्वी तर तुझ्या ताईला पोरगा 7-6 महिन्यात पोरं काढायला मी काही टाळचं नाही. नाही टाळचं नाही. अरे म्हातारीचं वर्ष सध्या म्हणून जातोय गावाला. बरं पोरी नानांनो, माझी मेवणी चांगली आहे आणि माझी आई सोन्यासारखी होती. आता हे 10 वेळा अजून सांग 10 वेळा अजून. किती वेळा सांगणार आहेस तू? भाऊजी, कशाला इतके रडताय? माझ्याकडे बघा आणि मलाच तुमची आई समजा. ठीक आहे नानांनो, येतो मी. लक्षात ठेव, पैसे परत केल्याशिवाय तुझ्या मेवणीला इथून घेऊन जाता येणार नाही. हा येतो मी येतो. थांब तू. ना मी सोडून देते त्याला. चल अर्जन, चला. चंदूनं मला ओळखलेलं दिसत नाही. न बोलताच निघून गेला नाना. अरे मी सुद्धा तुला ओळखलं नाही. पोस्टमॅन ना तू? हेमा, तुझा तुझ्या कामाला. अहो नाना, मी पोस्टमनच आहे. तात्या दैव्यांचा समीर.
पोस्टातच नोकरीला राहिलोय. शिवाय माझी ड्युटी ही इकडेच आहे. तुम्ही गावावरून आल्याचं कळलं म्हणून आज आलो. अरे तू समीर काय आणि केवढा वाढलास? आईनंच मला सांगितलं मुलीबद्दल नानांना विचारून ये. पण माझ्या लग्नाची मुलगी नाहीये. अहो नाना, तुमच्या मुलीबद्दल नाही, तुमच्या गावातल्या शिवराम पंडितांची मुलगी आहे ना, तिच्याबद्दल बोलतोय मी. तू लग्न करतोस की काय? अहो म्हणून तर चौकशी करतोय. तशा बऱ्याच मुली सांगून आल्यात मला. सांगून आल्यात ना, मग टांगून ठेवल्याप्रमाणे तात्काळ राहिलास का तू? अरे उडवून टाक लग्नाचा भाग. त्यासाठी तर आईनं मला सांगितलं तुम्हाला घरी बोलावलंय. मी तर ठरवून टाकलंय ना, लग्न करीन तर शिवराम पंडितांच्या मुली बरोबरच. अरे वा वा, शाबास. अरे त्या घोडीने तुला वाटतं पास केलेलं दिसतोय. फक्त पास झालो नाही नाना, चक्क मेरिट मध्ये आलोय, मेरिट मध्ये. पण घोडं आलंय कुठं? अहो तिच्या बापाला पसंत नाही सोयरी. त्यांना पोस्टमन जावई नको आहे. का बोल? अरे पोस्टमन सारखा जावई मिळाला 7 जन्माचं पुण्य लावावं लागतं. अरे मला जर मुलगी असती ना तर तुलाच जावई करून घेतला असतं मी. आमचे पोस्ट मास्टर सुद्धा असंच म्हणतात. तुला मिळणाऱ्या दिवाळीचा आकडा माहित असणार तुझ्या पोस्ट मास्टरला. तसे आमचे साहेब आकडे बागदारच आहेत. पगाराच्या दिवशी पगार ओपन टू क्लोज करतात. मग नाना तुम्ही कधी येता आमच्या घरी? अरे केव्हाही. अरे चुलत बहिणीचा मुलगा असलास तरी भाचा आहेस माझा. आला शांतूला सोडून? हो, चंदूचा मूड बरोबर दिसत नाही नाना. अरे तो खुश आहे, त्याचं लग्न जमतंय ना. अरे त्याचा बाप, मुलीचा बाप गाडी आणि 25 लाख रोख देणार आहेत. इतका हुंडा द्यायला त्याची मुलगी खपेनाशी झाली आहे की काय? मला हुंडा घेऊन लग्न करायचं नाही आहे. तुझा निर्णय चांगला आहे, पण खरोखर तुला हुंडा घ्यायचा नाही की लग्न मोडण्यासाठी हे कारण कुठे ढकलत आहे? तुझी कुठे बाहेर भानगड असेल तर स्पष्ट सांगून टाक. मागावून घरच्यांच्या डोक्याला ताप नको. तुला काही संशय होते माझा? 8 दिवसापूर्वी कुठल्या तरी मुली बरोबर चौपाटीवर बसलेला पाहिलाय. असं मी नाही पाहिलं, तो रघुनाना सांगत होता. अरे काही असेल ना तर मला आधीच सांग. मागाहून नाक कापू नकोस माझा. मी बघ माझ्या आईला स्पष्ट सांगून टाकलंय, माझं एका मुली बरोबर प्रेम आहे. लग्न करेन तर मी त्या मुलीसोबतच लग्न करेन. प्रेम करायचं तर घाबरायचं कुणाला? शांतीची मेवणी ना. दुसऱ्याच्या मेवणीला घाबरायला तू काय हा आहे? तुझ्या गली पडू बघत असेल ना तर मला सांग. तिला हाकलू नव्हतं इथून. मला काय म्हणायचं आहे, हेमाचं लग्न तुला काळजी कशा आहे तिच्या लग्नाची? त्या एक रामचंद्रच्या मुलीला बघायला जायचं आहे. मी आता समीर बरोबर जाऊन येतो. चला नाना. डोक्याला तापत आहे. हेमा, अगं हे हेमा,
बाहेर गेलेत ग. तेव्हाच माझ्या मनाने कोकतो आहे. अगं आता आपण काय करायचं ते सांग. अगदी घाबले आहेस तू. आता तर मला तुझी भीतीच वाटायला लागलंय. उद्या बाई तयाच रामचंद्राच्या मुलीबरोबर लग्न करायला तयार हो आणि मला उघड्यावर पाड. तू उघड्यावर पडणार नाहीस. मी सगळी सोय केली. फक्त केव्हा निघायचं ते सांग. कुठं बाबा निघायचं. आजपासून मी जेवायची आणि राहायची दुसरीकडे सोय केली. अरे एके झालंय काय तुला. अरे नानांच्या जोड्यानं पाया पडायला येईल ना, तेव्हा घडलेला चमत्कार बघून तुझे डोळे पांढरे होतील. काय ग तू काय बोललीस त्याला. मी कशाला त्यांना काय बोलू. मग एके असं का निघून चाललाय. तो एक लॉटरी लागली असणार त्यांना. मनाच्या धुंदीत लहरी करीना, सगळे ग साजणी येना. काय रे बाबा आता तू का खुशीत जातो आहेस. आहेस मी खुशीत. मी सांगितलं होतं ना, सबारकर बंदे हेही दिवस निघून जातील. एक दिवस आपल्या नशिबाची दारं उघडतील. आज माझा नशीब पळालंय. माझी स्फूर्ती देवता मला भेटली आहे. अरे मला कळलं नाही तुझ्या खुशीचं रहस्य. माझ्या खुशीचं रहस्य तुम्हाला इतक्यात कळायचं नाही. माझ्या लग्नाची पत्रिका तुमच्या हातात पडेल तेव्हा तुमचे डोळे निघून जातील. तुम्ही दोघेही अचानक लग्न करताय. हो, कुणाबरोबर. पेढे वाटूनच मी माझ्या लग्नाचा स्फोट करणार आहे. चंदू, आजपासून मी राहायची दुसरीकडे व्यवस्था केलेली आहे. तुम्ही दोघेही मला सोडून चाललात. हो, तुला लग्नाशिवाय खेळत राहायचं असेल तू बस. मी निघालो. आमच्याले आपले रस्ते. मी जातो. मला वाटते तू निश्चितच त्या दोघांना काहीतरी बोलली असणार. मी जर त्यांना काय बोलले असते तर माझ्यावरती चिडून गेले असते. मग माझं काय चुकलं की काय. संध्या आत्ताच्या आत्ता काळजीला घरातून बाहेर कापडून दे. तिची बॅग, कपडे, काय सामान असेल ते फेकून दे. तिचा तोंडही बघायचं नाही मला. ना माझं काय चुकलं की काय. तुला इथं थारा दिला हेच आमचं चुकलं. अरे त्या गरीब पोरांना बाहेर कोणी पाठवलं. कुणाच्या बापाची खोली येईल. ह्याच्या काय काय बोललीस काय. अरे तोंड वर करून बोलतेस तू. मी त्या दोघांना खरंच काही बोलली नाही नाना. तू नाही तर दुसरं कोण बोलले. तुला धगाड बोलला. अरे ती बेकार पोरं किती खुशीने गेली तिथून. संध्या तिचं सामान. बाहेर माझं सामान बाहेर फेकणार तुम्ही. नाना असं करणं आपल्याला बरं दिसत नाही हो. तू सांगपणे शिकवतोस मला. हा साथी होय तू. ती कुठं जाईल नाना. ती कुठेही झक मारी. त्याची काळजी तुला कशाला. तर तू गावाला गेलाय ना. तो येऊ दे पण जाईल ती. नाही आता आम्ही एक क्षणभर इथे थांबणार नाही. आमच्या राणी सरकारला घेऊन जायला आम्ही पालखी घेऊन आलो. हे आलं आणखी दिवसानं डोकं उठवायला. राणी सरकार आपण असे रुसून दुसऱ्याच्या घरात राहणार तर आमचं डोकं नाही उठणार. मग आमचे काय उठणार. हे बाबा तू जा आता इथून. आता आमची चांगली ओळख पटली. ही तुझी राणी नाही. अरे तो आमचा शांतू आहे ना त्याची मेवणी. पिताश्री ही खरंच शांतूची मेवणी आहे की त्या शंतनूची बायको. पिताश्री असं काही बोलू नका. हा युवराज आपल्याला वाकून नमस्कार करताय. आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा.
पण आम्हाला हिच्यावर पाठवा. मी आपल्या बाहेर करतो पिताश्री. तिचा आवाज जाईल पिताश्री, आज आमच्या मुलीला पाठवा. नाही की नाही तिथे हात अरे बाबा जा इथून तू. पिताश्री, आमच्या घराची शिस्त तशी आम्ही वाकून बोलणार नाही. जातो मी. काय रे आता काय तुझा आहे तुझं तू तूच बघ सांभाळ. बस चाललो आम्ही. आवाज घ्यायला हेमा, आता कधी होईल आपलं लग्न? आपल्या लफड्याबद्दल आधी नाना नसेल मग बघू लग्नाचं हो. अरे जा रे जा म्हणे हेमांगीशी मीच लग्न करणार. काय मेल्याचा चेहरा आणि काय मेल्याचा मोरा. उगाच टाकू नको घमेंडीचा तोरा. अरे वाजवेन तुझे 3-13. मला औषध दाखवत असतो. अरे हेमाचे जोडे पुसायची तरी लायकी आहे का तुझी? अरे मी कबूल करतो जोडे पुसायची लायकी माझी नाही, ती तुझीच आहे. तू जोडे पुस नाहीतर तिच्या पायावर नाक घाल. हेमा राणी माझ्यासोबतच लग्न करणार. कांदा ठेव किशात. हेमाचा निर्णय ऐकून तुला तुझी दातकिळी बसेल ना तेव्हा कांद्याचा उपयोग झाला नाही तर हेमाच्या चपले तुझ्या नाका लावली ना तेव्हा तुझी शुद्धीवर येशील. अरे मी चपलेच्या वासानं तरी शुद्धीवर येईल, परंतु तिचा निर्णय ऐकून तू कायमचा वर पोषशील. डॉक्टर, हाकीम, वैद्य कुणाचा उपयोग होणार नाहीये. तू माझ्या मरणार उठलास. एक गोष्ट लक्षात ठेव, कावळ्याच्या सापाने कधी काय मरत असते. अरे त्या गरीब बाईच्या आबरूवर तुझा डोळा आहे काय? तरी काल ती आंघोळ करताना तिच्या खोलीत वाकून बघत होता. वास काढेल एकाचा. अरे नाना ते बघत होतो. असं काय? अरे मला काय भोट मामा समजलास तू? अरे तू काय लायकेल ते मला विचार. परवा हेला कपडे बघत होती तेव्हा तू कावळ्याच्या नजरेने काय बघत होतास आणि ते काय मला माहित नाही. आणि काल घरात कोणी नसताना हेमाचा ब्लाऊज हातात घेऊन काय करत होतात ते सांगू का नानांना? अरे सांग सांग. तिच्या ब्लाऊजची बटणं तुटली होती ना ती लावत होतो मी. हेमानं सांगितलं होतं मला. बटणं लावता लावता तिच्या ब्लाऊजचे उके घ्यायला कोणी सांगितलेलं? बरं तुला शेवटचं बाजावून सांगतोय. झालं गेलं गंगेला मिळालं. यापुढे हेमाकडे जर वाकडे नजर बघलेत ना तर तंगड्या तोडून ठेवेन. हलकट माणसा, तुला इतका राग यायला ती तुझी नाही शांतूची मेवणी आहे. माहिती आहे मला, पण शांतू माझा जीवा भावाचा दोस्त आहे. अरे तो तर खरा माझाच दोस्त आहे. उगाच हुशार मारू नकोस लाल गोट्या. उगाच ताकदीच्या बाहेर बोलून औंढे घेऊ नकोस. जी बायना उठून हातात दे. तुझी कोंबडीप्रमाणे मान मिरवून ठेवेल. ये असं पुढे ये. ये ना. अरे ये ना. काय घाबरतो नाही. ये ना. अरे हे काय कच्च्या गुरुचा चेहरा नाही. जागच्या जागी मुर्दाच पाडतो तुझा. हे ना. अरे ये. अरे तू. अरे ये ना. अरे काय चाललंय? कोंबडीच्या मागे लागलेल्या कोंबड्यांची झुंज आहे झुंज. आपत्कालीन असे भांडायला तुम्ही माणूस आहात का सैतान? ते आता तूच ठरव. मी ठरवतो ते. हेमा तू आज जा. ते ठरवायचं अधिकार तुझाच आहे. तुझं काय मत आहे? नरेशच्या या मताशी मी सहमत आहे. अरे काय या अधोगती. काल घरात आलेल्या मुलीला तुम्ही सगळे अधिकार देऊन मोकळे झालात आणि या नानाला कमी अरे तुमच्या घरच्या मायाच्या माणसांपासून तुम्ही दूर झालात तेव्हा मी तुम्हाला आसरा दिला ना ते सुद्धा विसरलात. ते विसरायला आम्ही कृतज्ञ नाहीत ना. तुमच्या उत्तराची आठवण जन्मभर ठेवू आम्ही. उत्तराची परतफेड सुद्धा करू आम्ही. ही संधी मी तुम्हाला देतो. हे जोडे घ्या आणि या नानाला जोड्याने मारा. नाही नाना, आम्ही इतके हलकट नाही आहोत. अरे तुमच्या लायकीचे मोल
मत केले पुढे बोला. आम्ही माणूस आहोत का सैतान हे ठरवायचा अधिकार फक्त हेमालाच आहे. म्हणजे हेमा राणीलाच आहे. हेमा राणी? अरे आजच्या युगात राणी कुठली? एखादी आमदारी नाहीतर खासदारीनच असली पाहिजे. अहो इथं शब्दशः अर्थ घेऊ नका. काय घ्यायचा आणि काय टाकायचं हे नानाला सांगू नका. अरे तुम्ही द्राक्षे बघून आंबे घेणारे कोले आहात कोले. तरुण मुलीचा मुखडा दिसतात. अरे पाघळणारे लाल होटे आहात लाल होटे. आता लाल होटीत आम्ही बसणार नाही. आमचं भाग्य आमच्या पायाशी चालून आलंय. अरे एकाएकी हा चमत्कार घडलाय कसा? अरे लॉटरी लागली की काय तुम्हा दोघांना? या वयात तुम्हाला नाही कळायचं नाना, पुरुषाचं नशीब पातेरच असतं. अरे तुमच्या आखलेचं पोतेर झालं पोतेर. माझ्या नशिबाचं दार उघडले म्हणून हेमाराणी माझ्या बरोबर लग्न करणार आहे. अरे हट, तू उगाच आगाऊपणा करू नकोस. हेमाचं आणि माझं 7 जन्माचं नातं आहे. ती आमचं पक्क ठरलंय आणि ती माझ्याशीच लग्न करणार. थांबा, असा हात घाईवर येऊ नका. मीच हेमाला बोलवतो. बोलवा बोलवा. हेमा, हे हेमा, हेमा, अरे जरा बाहेर ये. आता तुझीच काय तो निर्णय दे. अरे ती काय निर्णय देईल ना ते मला माहित आहे. हेमा अशी पुढे. काम सांगतो का? हे दोघे म्हणतात की यांचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. हे काय लफडं आहे? नाना, मी काय लफडेबाज दिसते? ते या दोघांनाच विचार. अरे दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. माझा संशय तुम्हाला तुमच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज झालाय. तुम्ही याला नादी लावलाच म्हणे. मी कुणालाही नादी लावलं नाही. उलट हे दोघे माझ्या भोवती तुमच्याप्रमाणे घुमत असतात. त्याला कारण तूच पोरी मांजर. अरे या पोरांना तुम्ही उल्लू बनवलं आहे. हे मात्र खरं आहे ना? हो, हे मात्र खरं आहे. काय खरं ना काय खोटं? अरे हे घर म्हणजे काय धर्मशाळा आहे? इथे वाटेल ते धंदे करायला. नाना, हे घर म्हणजे समाजात आयुष्यात कसं वागावं हे ज्ञान देणारे मंदिर आहे. हे मात्र पटलं मला. काल परवापर्यंत काम करायची इच्छाच होत नव्हती, परंतु या मंदिराची देवी आली आणि आम्हा दोघांत बदल झाला. आम्हाला आमची स्फूर्ती देवता भेटली. अरे मग खरा नाही या देवीचे पाय. काय म्हणताय नाना? बोलू दे त्यांना. भगवान देताय तर 56 फाडके देताय. बरं झालं तुम्ही आपली दुसरीकडे सोय केली ती. नाहीतर भगवानने माझ्यात कोणीतरी 56 फाडलं असतं. विनोद छान आहे तुमचा नाना. पोरांनो, तुम्ही खरंच जिद्दी आहात, नशिबवान आहात. अरे काहीतरी करून दाखवण्याची ईर्षा आहे तुमच्या. अरे तुमच्यासारखे हिरे या खोलीत तूल खात पडले होते. आज तुम्ही वाण्याचं वाल्मिकी झाला. आमच्या आयुष्याची रामायणाची विस्तारकारी सुरुवात आहे. अरे धूळ खात पडलेल्या तुमच्यासारख्या हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या या कारागीरचे पाय धरलेच पाहिजे. अरे तुला तात्काळ काय झालं? आमच्या आयुष्याचं सोनं करणारी हीच ती देवता आहे. देवता होय? तुम्हाला नाही खरं वाटायचं नाना? खरं काय आणि खोटं काय हे ओळखण्याची कुवत आहे नानाजवळ. माझ्याबद्दल तुमच्या मनात संशय निर्माण झाले नाना. तुमचा गैरसमज झाला माझ्याबद्दल. छे छे, त्या दोघांची देवता असलेल्या त्या म्हाताऱ्यांचा संशय घेतला ना तर या म्हाताऱ्याला जोराने मारतील दोघे. मी खरंच सांगते नाना,
या दोघांना कामावर लावावं स्वकष्टाचं महत्व कळावं यांच्यातला पुरुषार्थ जागा करण्यासाठी मी यांना अशी बोलली की मी तुमच्याशी लग्न करीन म्हणून. तू लग्न कर नाही ती अशीच राहा. मी अडवणार कोण बापडा. लग्न या दोन अक्षराच्या जादूला यांच्यातला पुरुष जागा झालाय यांच्यात उत्साहाचं वारं संचारलंय. आता आम्हाला अधिक वाट बघायला लावू नको. तुझा निर्णय ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. सांग, तू कुणाबरोबर लग्न करणार आहे? माझ्या बरोबर की या भोसोबा बरोबर? माझा निर्णय ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कदाचित कोसळून तुम्ही खाली पडाल. इस बाप में कुछ दम नाही. आता आमच्यातला पुरुष जागा झालाय. अंगात लात मारून तिथं पाणी काढू. फक्त संधी देणारा माणूस भेटला पाहिजे पाणी काढायला. तुमच्यातला पुरुषार्थ जागा झालाय याची मला खात्री आहे. तरी पण सावध राहून ऐका. मी तुमच्या दोघांपैकी बोल बोल राणे. कुणाबरोबर लग्न करणार? मी तुम्हा दोघांपैकी कुणाबरोबरही लग्न करणार नाही. काय? उगाही नापास. मीच नापास झाली नाना. या दोघांची बरोबरी करण्याची योग्यता माझ्या हातात नाही. तू आमचा विश्वासघात केलास. मी तुमच्यातला आत्मविश्वास लागू केला आहे. अगं अशा तऱ्हेने आमची फसवणूक करायला आम्ही काय रस्त्यावरचा कचरा वाटलो? तुमच्यासारख्या रत्नाला झुळूखात पडले होते त्यांनाच मी बाहेर काढले. अरे आहेत खरी रत्ने. नाना, आमची फजिती झालेली बघून तुम्हाला आनंदाच्या उकल्या सुटतात. आज समाधान वाटतंय की मला. अरे आता असं वाटते काम धंद्याला लागणाऱ्या बुजगावण्यांना पंचायतीनेच ओवाळायला पाहिजे. अहो नाना, जोडीनं पूजा करा आता आमची. अरे उगाच माझे चोडे फाटतील. मी सांगतो विवेक, हिने दुसरा कोणतरी पोपट घालला असेल. अरे तुझ्याप्रमाणेच माझा संशय आहे. अरे ही आपल्या चंद्याच्या काळात पडू बघते. अरे आपण गाढवाचे काकाजी बनलो. हात घाईवर येऊन दोन गाढवांची लाथा झाडलेल्या दोन गाढवांची एकजूट झाली ती समाधान वाटलं. नाना, हट्टा पुरे करा आणि या नागिनीपासून चंद्याला वाचवा. नाहीतर ही बया चंद्याबरोबर ही खोडी सुद्धा आपल्या कशात झाले. हे नर्या बया कोण? ही फटकडी. कोण? तिला वाकडं बोलायचं काम नाही. आणि तिने कोणाचं घोडं मारलंय? तुमच्या बरोबर लग्न करे असं सांगून या दोघांना फसवलीच की ना. हेमा, हे काय खरं आहे? हो काय थोपाट फोडील तुझं. अरे गजरी बापा समोर परक्यापूर्व हात उगाडतो तू. नाना, ही परकी नाही. परकी नाही मग कोण लागते तुझी? माझी म्हणजे आपल्या शांतूची मेवणी. मग शांतूची मेवणी आणि तुझा काय संबंध? तर तुम्हाला कसं सांगू? शांतूने विश्वासानं तिला आपल्याकडे ठेवलंय. हे असले धंदे करायला? हे बघ, की कोणाला लग्नाचं वचन दे, नाहीतर एखाद्याला फशी पाडून ती कुणाचा तरी हात धरून पळून जाईल. तिने आपली सोय केलेली आहे, पण तुला कशाला राग यायला हवा? अरे तू तर नाही ना तिच्या नादी लागलाय. सांगून टाक. अगं तू चप्पू बाईस. संध्या, अरे हिच्या नादी लागू नकोस. ही तुझा मिठू मिठू पोपट बनवेल. संध्या, अरे तू काही बोलत नाही म्हणजे बहुतेक गुरपटला की काय? दादा, संध्या गेला वाळा तुमचा. अरे मला नावं ठेवता. मी नको नको म्हणत असताना तिला घरात कोणी ठेवून घेतलं? मी का तुम्ही? अरे तोच आमचा गाढवपणा झाला. आता ही लावसड इथे असेपर्यंत आम्ही घरात पाऊल सुद्धा टाकणार नाही. चालायला लागा ना इथून. तुला काय वाटलं आमची पावली कमी आहे? अरे आमचा रुपया बंद आहे. तुझ्यासारखे 56 कोणी आमच्या पायावर नाव घातलं नाही. तेव्हा जन्मदात्याचं नाव सांगेल. शाबास पोरानो, शाबास शाबास तुमच्या जिद्दीला. जाण्यापूर्वी एक काम करा, तुमच्यातल्या जिद्दीला भरभरून जागा करा
आणि त्या पोरीच्या पायावर नाक घासा. नाना आता आणखी नका चिडू त्यांना, नाहीतर बिचारे रडतील. चल नरेश, आता हिच्या नादाला लागून आपली पोट भरणार नाही. चल लवकर. हा, विवेक विवेक, अरे तू कशा त्या पोरावर ओरडतोय? तुम्हाला नाही कळायचं ते. अरे हा सुद्धा गेला. अरे पोरांची डोकी ठिकाणार नाही. काय गे, आणखी कोणाकोणाला आपल्या नादी लावला आहे? नाना मला त्यातली समजताय. त्या दोघांना तू फसवलं, हे तर खरं आहे ना? हे खरं आहे नाना, त्यांनी स्वतः कामधंदा करून आपल्या पायावर उभं राहावं, म्हणूनच मी हे नाटक केलं. मग आता घोडा आणलंय कुठं? अरे कर ना दोघांपैकी एका बरोबर लग्न. आता त्यांच्या जिद्दीचा जो घोडा इतका बेफाम पडू लागलाय की कुणीही सुंदरी त्यांच्याशी लग्न करायला तयार होईल. ते त्यांच्या लग्नाचं झालं, तुझं काय? तू अशीच राहणार? माझ्या लग्नाचं बघतील शांतू भाऊजी. तो बेवडा काय बघणार? तुम्ही त्या पोरांना सुधारण्याची चांगली कामगिरी केली. त्याचं बक्षीस म्हणून तुला एक मुलगा मी शोधून देतो. तो गोविंदाचा मुलगा आहे ना, तो लग्नाचा आहे. त्याच्या बरोबर देतो तुझ्या लग्न लावून. जा, आज जा तू. राखे पण प्रेमान पडते. तुम्ही आलात ते बरं झालं. बसा, मी येतो. राखे बरं झालं बाई तुम्ही आलात. नाना बाहेर गेले. चंद्या खाली विवेक आणि नार्या बरोबर भांडत बसलाय. तो भांडत राहील आणि नाना ते यश रामचंद्र पुरीला पूर्ण घरात आणखी. मला आश्चर्य वाटतोय, या चंद्याची जात म्हणजे काय? त्याच्या कानफटी देऊन त्याची जात खेळी उघडायला हवी. शांतूची मेवणी म्हणून अजून किती दिवस काढून मिळते? तुला दिवस आहे बंद राहा. काय हे दिवस लवकर जायला हवे. आता अधिक वेळ घालवायचा नाही. राकेश, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही दोघांनी नाटक करायचं आहे. चंद्याला वाटलं पाहिजे हेमा तू आता त्याची राहिलेली नाहीस. समीर, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण त्याचा दुसरा अनर्थ घडला तर काय? मित्राच्या पिढीचा हात धरला, माझ्या तर जीवावर येते. अरे फक्त तुला हात धरायचा आहे. शेवटी हे नाटक आपण कशासाठी करणार आहोत? आपल्या मित्राच्या भल्यासाठीच ना. अरे दोन डोळे शेजारी परंतु भेट नाही जन्मांतरी, अशी अवस्था झाली आपल्या हिरो हिरोईनची. आपला हिरो तुझ्या ठिकाणी लेखाचा. अशा अवघडलेल्या अवस्थेत आपल्या हिरोईननं किती दिवस असे धुरत पुढत काढायचे? कसं हेमा? समोर असं नाटक करायला माझ्या जीवावर येईल. असं नाटक केलं नाही तर जीव द्यायची वेळ येईल. त्याचं काय? शिवाय तू काही करायचं नाही. काय करायचं आहे ते राकेश करेल. तू फक्त त्याला साथ द्यायची. मला भीती वाटते हो. मग मला आपल्या कर्मानं. तुला काहीच करणं जमणार नसेल तर नानाला सांगून टाक की मी तुमची सून आहे. कसं सांगणार? का? तुला कोण नाही? म्हातारडा तोंडावर मारेल माझ्या. मीच सांगून टाकतो नानाला. हेमा शांतूची मेवणी नसून चंद्याची. नाना संध्याच्या दुश्मनावर लाथ मारतील. हे माहित आहे ना. मग आता तयारीला लागा. मी जातो. काहीतरी निमित्त काढून चंदूला वर पाठवतो. त्याच्या समोर
चांगलं नाटक करा. आता तू कुठे निघालीस? आता नाटक करायचंय ना, चांगला नट्टा पट्टा करून येते. कपाळाला हात लावून बसू नको. हिरोच्या स्वागतासाठी हसत मुखाने एकदम चांगली नटून थटून बाहेर ये. माझा आशीर्वाद तुम्हा दोघांच्या पाठीशी आहे. तुमचं हे नाटक यशस्वी हो. राख्या, आता मीही निघतो. नाटक करायच्या कल्पनेने माझे हात पाय थरथरू लागले. अरे असे हात पाय घालून कसे चालेल? मरतासारखं मरतो तू. मी तुझ्या पाठीशी आहे. मला वाघाच्या तोंडी देऊन पाठच्या पाठी करू नकोस रे. अरे कुणाचा अवसान घात करणे हा माझा धर्म नाही. आता येतो मी. चल येतो मी. सगळे अरे असं मला एकांती काय होते रे. एका तरुण पोरीचा हात धरायला या कल्पनेने या पावर राख्याचा हात पाय घालून चालू. वाढला 100%. बघ तू नंतर राकेश तू तू लवकर आला. आता अचानक आपण माझ्याकडं. नाना कुठे गेले? ना गोविंदाकडे जवळचं म्हणा. तू एकटा इथे बसून काय करतोस? हे आत्ता काय बोवा. हे आम्हा आणि मी बोलत होतो. आत्ताच आत गेली. बरं खुशीत दिसतोस रे आज. माझ्या ठिकाणी तू असतोस का? तर अशा वेळी बाकाबरोबर तूही तुझी उडव मारला असतास. आज चांगला एकांत मिळाला आम्हाला. खरं तर तुला पाहिल्यापासून माझ्या मनात घडली होती रे. आज मन मोकळं केलं आणि ती मला पटली. आता चांगलं घडून नक्की करतो बघ लग्नाचं. कुणाबद्दल बोलतोस तू? माझ्या लाडकी भावी हेमर आणि वजन. राखे हरामखोरा. द्यायला का तो डोकं पिलं काय? अरे हेमाचं आणि माझं नातं काय आहे तुला माहित नाही का? चांगलं माहित आहे. तुझी मोलकणी जरी असली ना तरी या राख्याची राणी आहे ती. नाना म्हणाले हे म्हणा कुणाबरोबर लग्न केलं तरी आम्ही तिला कामावर काढणार नाही. आणि मी सांगतो आम्ही लग्न केलं तरी तुझ्याकडे पाठवे. घर कामा एवढी मदत होईल रे आमच्या संसाराला. हा पगार मात्र वाढवायला लागेल. आग्रह सांगून ठेवतो. काम करायला पाठवणार हेमाला? अगदी खुशी ना. हेमाने नको म्हटलं तर माझ्या परवानगीशिवाय बाहेर पडायला आगाव नाही माहिती. हेमाराणी तुझ्या बरोबर लग्न करणार आहे हेमाराणी? या कानावर आलं तसं नाही. परंतु याचा श्रेय सगळंच द्यायला हवं. आमच्या प्रेमाच्या चिठ्ठ्या पुसून त्या आणि मध्यस्थी केली. आता तुला खरं वाटत नसेल तर हेमाला विचार. आता कोणाला काही विचारायचं नाही. माझी पक्की खात्री झाली. आधी झालं ते बरं झालं. सालीने तर रमेश विवेकचा पात्रा बनवला. आता तुला कुत्र्याप्रमाणे सरकशीच्या कुत्र्याप्रमाणे वावरते. आता मला कळून चुकलंय ही बया त्यातलीच आहे. थोड्या द्राक्ष आंबट लागतात त्याप्रमाणे बोल नकोस. मी काय बोलतो ते तुला कळायला अक्कल हवी ना. तुला आत्ता जरा आजच वाटतं. सालीचे तासच उपटून टाकतो. या तुला मित्र म्हणून सांगतोय हेमाबद्दल वाकडं बोललं मला खपणार नाही. मला धमकी देतो. धमकी खरी करून दाखवायची हिंमत या राख्याबाईच्या भंडटात. अरे पागल झालायस तू. अरे हेमा तुझा बकरा बनवील बकरा. हा वाघ त्या शरीरात सहज बसेल रे. चल्या तुझा हात जळणं चांगलं नाही. माझं लग्न जमतंय हे तुला बघवत नाही. तुझं जे जळतं माझ्यावर. अरे मला सुख बघत नाही का तुला? अरे माझ्या सुखात विषारी गरज ओढणाऱ्या काल सर्पा तुझा मुंडका ठेचीन मी. मी तुझ्या सुखात विषारी गळा उठला नाही रे. आता येऊ दे नाना.
त्यांच्या समोर निर्णय घेऊ. वाटेल त्याला करायचं म्हणजे काय? अरे माझ्या अडचणीचा फायदा घेऊ नका रे. मला सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. अशी अवस्था झाली आहे रे माझी. अशी अवस्था व्हायला कुठे गेला होता? घाबरू नकोस. तू मला काही बोलला असलास ना तर तू माझा मित्र आहेस. स्वर ते मनावर न घेता मी तो डॉक्टरकडे घेऊन जाईन. हेमा, अरे हेमा, हेमा, अगं झाली तयारी काय? हो मग निघूया आपण. थांबा ना, जरा काळोख पडू द्या. काळोखात फिरायला खूप मजा वाटेल ना. हेमा, कुठे निघालीस तू? राकेश बरोबर. तू चौपाटीवर जायचं ठरवलंय. तिथून नंतर राकेश, बस त्याच्यावर ओरडू नको. आमच्या दोघांचं एकमेकांवर हे असल्यामुळं आम्ही खुशीने चाललो. होय की नाही माझ्या राजा? होय ग माझ्या राणी. हेमा, तुला लाज कशी वाटत नाही याच्या बरोबर फिरायला जाताना? त्यात लाज कसली? नानांना सांगून तुम्ही फिरायला घेऊन जात असाल तर तुमच्या बरोबरही येते. राकेश काय माझाच आहे. कधीही जाईन त्याच्यासोबत. अगं हा माणूस तुझा विश्वासघात करील. अरे प्रेमळ माणसा, यासाठी तू इथे येत होतास का? शांतून मला सांगितलं आपल्या मेवणीवर लक्ष ठेवायला. ही शांतूची मेवणी आहे. मग कोण आहे? तुझ्या कानाखाली आवाज काढून तिची ओळख करून देतो. त्याच्यावर हात तर उचलून बघ. अगं तुलाही घराबाहेर हाकलून देईन. नानांना विचारून या आधी. नानांनी शांतूला 2,000 देऊन हेमंत घेऊन घेतलं घर कामाला. म्हणून तुझं फावलंय ना. अरे पण त्या नंदावर तुझं प्रेम आहे ना, तिचं काय करणार तू? काय ग करू हे मराणी? त्या घोड्याच्या गळ्यात बांधती गोडपण. भावनेच्या भरात बोलतेस तू. पाहुण्याच्या भरात भरपूर काय केलं आम्ही. किती मजा नाही ना हे मराणी. बाहेर पण वाटतं. मग निघूया आपण. काळोखात माझा हात घट्ट पकडा हा. राकेश, तिला घेऊन तू घराबाहेर पडलास ना तर तांगड्या तोडीन तुझ्या. जा रे जा साल्या. मी काय बांगड्या भरल्या ना हातात. संध्या, अरे हात कुणावर उगारतो आहे? तुझं डोकं फिरलंय की काय? आणि काय झालं असा नटीसारखा नकरा करून कुठे निघाले? आम्ही दोघं फिरायला जातोय. अरे तुमचं जमलं वाटतं. हो. शाबास रे पोरा शाबास. शेवटी तू शांतूच्या मेवणीला पटवलं तर. अरे तुमचं हे प्रकरण केव्हापासून आहे रे? तसं प्रकरण जुनच आहे म्हणा. ठीक आहे, असू दे असू दे. आजचा दिवस तुम्ही फिरायला नाही गेला तर नाही जमणार का? का? तो रामचंद्र आपल्या मुलीला इथे घेऊन येणार आहे ना, त्याच्या चहा पाणीचं बघायला म्हणून. अरे कोणीतरी हवं ना घरी. ठीक आहे, मग आम्ही उद्या जातो. राकेश, तुमच्या मित्राचं लग्न जमतंय. जमू द्या. मी फराळाचं बघते. काय बनू फराळात? आळू का? चालेल ना रे संध्या. तसं गप्प का? अरे त्याच्या अगोदर तुझं जमलेलं बघून त्याला वाईट वाटलं असेल. राकेश, राकेश, मला पकडा हो. मला काय म्हणते? अरे मी काय म्हणणार बापडा, मान कुणाचा? नाना, राकेश, मला चक्कर येते हो. हो, 4 दिवस झाले रोज सकाळी अशीच चक्कर येते. उलट्या होतात. नाही नाही, मी कधी बघितलं नाही हिला उलट्या झालेलं. अरे तू कसं बघणार? ती काय तुला सांगून उलट्या करणार? तुला कुठला? काय ग, काय खातीस का उलट्या करायला? तरी नाही, घरी पडत आहे की माती खावीशी वाटते. बाहेरचं काढलं की काय तुला माती खायला लावणार आहे? उतारा काढायला हवा. अरे तुमचं डोकं फिरलंय, हे बाहेरचं कारण नाही. नाना, मला चिंचावळे खावीशी वाटतात. काय डोहाले लागले की काय? अरे लक्षण तर तसंच दिसतंय.
अरे लागवणच्या अगोदर पेढे राख्या राख्या हा इथपर्यंत मध्ये माणूस वाटत. अरे मुलगा आता कशाला तोंड लपवतोय? काय तोंड लपवायचं? तुम्ही म्हणता ते खरं आहे. हे त्या घोटाळ्याचे लक्षण आहे. राखिया हरामखोरा, तुझ्या नरडीचा घोट घेईन मी. अरे तू कशाला उगा डोक्यात राग घालून घेतोस? त्याने लग्न अगोदर शेण खाल्लंय. अरे तुला सांगायला लाज नाही वाटत? आता घडलेल्या गोष्टी सांगा लाज कसल्या? काय ग तू सुद्धा कशी लाज शरम सोडले? तिने तर पुढाकार घेतला. राखिया हरामखोरा, अरे तू शांत बस बघू. आता बरोबर आहे ना. आता शांतला काय विचारायचं? याच विचारायचं डोक्यात आपलं असेल. हे म्हणाली तुला बरं वाटत नसेल तर आपण जाऊया डॉक्टरकडे. नाही नाही, मला हे सहन होत नाही. नाना आत्ताच्या आता या दोघांना इथून घालवा, नाहीतर. अरे शेण खाल्लंय त्यांनी, तुला कशाला रागाच्या उलट्या व्हायला हव्यात? तू काय भडकतोय चंदू? हलकट, बेशरम, निर्लज्ज, पाजी. तू आज जाऊन पड बघू जा. हो पड, आराम कर जा. माझ्या डोळ्यासमोर अंधार येतोय. वाटते चक्कर येऊन पडेल की काय? नाही नाही, हे मला सहन होत नाही. नाही, मला सहन होत नाही. अरे 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 एकाएकी काय झालं माझ्या चंदूला? राकेश राकेश तू लवकर डॉक्टरांना घेऊन ये बघू. नाही, मला काही झालं नाही नाना. नाना, मी तुम्हाला फसवलं. तुमचा मी विश्वासघात केला. नको पोरा, तू काहीतरी गैरसमज करून बोलू नको. मला खात्री आहे माझ्या पोराच्या हातून चुकीचं असं काही घडणार नाही. चुकीचंच घडलंय नाना. मी चुकलो. मी एका मुलीवर प्रेम केलंय. प्रेम? अरे गटरिया, मग ते सांगायचं कधी? अरे त्या येस रामचंद्रला आता मी काय सांगू? हरकत नाही. शेवटी तुझं सुख ते माझं सुख. अरे नाव सांग त्या पोरीचं. तिच्या बापाला आताच भेटून येतो. चला नाना, मी येतो तुमच्या बरोबर. चला. मी येते. तू चुप बाईस. दादा, तुम्हाला राग नाही ना आला माझा? आणि त्यात रागवायचं काय? तू पाहिलेली मुलगी घरंदाज, सोजवळ आणि खानदानीच असणार. चल आपण आता जाऊ तिला भेटायला. नको, माझी निवड चुकीची ठरली नाना. माझा विश्वासघात केला त्या सटवीनं. तुझा विश्वासघात करणारी कोण आहे ती सटवी? हे बघायला हवं. राकेश तू चल माझ्या बरोबर. तिच्या झिंजात उपटून तिला इथे घेऊन येतो. तू घाबरू नको. ही इथे आली तरी तुला मोलकरीन म्हणून ठेवीन मी माझ्या घरात. नाही नाना, त्या मुलीबरोबर आता मी लग्न करणार नाही. मी एस रामचंद्रच्या मुलीबरोबर लग्न करायला तयार आहे. छान छान, तू लग्नाला तयार झालास तर हे ऐकून खूप मला समाधान होतं. अरे देवा, राकेश, आता मी काय करू? काय झालं? काय झालं तुला? हा? चला. अरे मला काय सांगतोस? अरे शेण खाल्लं तुम्ही, आता तुम्हीच ते निसणार.
हेच रामचंद्राच्या मुलीबरोबर खरंच चंद्रकांताचं लग्न करणार? खरंच लग्न करणार तुम्ही? ब्रह्मचारी राहायला मारुती राहायचा भक्त नाही मी. तुला काय वाटतं त्यांनी लग्न करावं नाही? लग्न करावं पण आता कसलाही पण नाही. आता मला कळून चुकलंय. सगळ्या रोगांवर एकच उपाय, ते म्हणजे लग्न. नाना, चला आपण जाऊया येस रामचंद्राकडे. पण बरंच झालं. अटक. दादा, अरे तुझ्या पोटात चावते की काय? येते तुमच्याबरोबर. मोलकर्णीचं काही काम नाही तिकडे. तुम्ही जाऊ नका नाना. तू कशाला मोर्चा घालतेस माझ्या मुलाच्या लग्नाला? त्याच्यावर तुझा जीव जळला की काय? हो. होय काय? अरे असं किती जणांचा बकरा बनवणार आहेस तू? माझ्यावर जीव जडलाय का तुझा? नाना, आपलं पाप माझ्यावर खपवायचा विचार आहे वाटतं या सटवीचा. संध्या, अरे तुझा आत्ता असा टाकला की काय? अरे तुझी दात केली उघडण्यासाठी हे आम्हाला नाटक करावं लागलं. आता तरी खरं सांग झाला ना. आता आणखीन काय झालं सांगायचं? नाना, ही शांतूची मेवणी नाही. तिच्यावर माझं प्रेम होतं. प्रेम होत होत नाही आहे. अजून आहे. आता हिचा माझा काही संबंध नाही. नानाची शपथ घेऊन सांगा. मला कोणाची गरज नाही शपथ घ्यायची. हुंड्या मिळणाऱ्या पोरीला लाथाडून तुझ्या बरोबर लग्न करायला, दुसऱ्याचं पाप गळ्यात अडकून घ्यायला मूर्ख नाही मी. अरे राखी, चंदू, तुला खरं वाटलंय? अरे आम्ही हे फक्त नाटक केलं. आता मला कसलीही काही हरकत नाही. मी एस रामचंद्रच्या मुलीबरोबर लग्न करायला तयार आहे नाना. त्याआधी माझा जीव घे. तुझा जीव घेऊन फासावर लटकायची माझी इच्छा नाही. मग मीच जाते, समुद्रावर जीव देते. अगं तुला धीर होणार नाही ते. चंद्याला घेऊन जा बरोबर. तोच तुला पाण्यात टोकून देईल. चंदू, आपण येस रामचंद्रकडे नक्की जायचं ना? नाहीतर तुझा पुन्हा विचार बदलायचा. काय ग, तू जातेस ना जीव द्यायला? जा मुली जा, सुखाने जीव दे. जाताना कुठे जीव देणार ते तेवढं मात्र सांगून दे. म्हणजे तुझ्या घरच्या माणसांना विचारपूस करायला नको. अगं जाणाऱ्याला एक वाट असते, शोधणाऱ्याला 1000 वाटा असतात. जाते, गिरगाव चौपाटीवर देते जीव मी. अगं भरती बघून जीव दे. हा हेमा, खरंच तू जीव देणार? हो. नाना, तुम्ही सांगा ना हेमाला जीव देऊ नको म्हणून. जीव देईना. आपल्या बाबाचं काय खपतंय? हेमा, थांब. जा मुली जा, तू जीव द्यायला जा. हेमा, तू थांब. मी तुला मरू देणार नाही. नाना, मी हिच्या बरोबर लग्न करायला तयार आहे. अरे पुन्हा तुझा विचार बदलला काय रे? तू काय तुझ्या बापाला शेंडीवाला समजलास की काय? आणि काय गे तू चल आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर. तुझ्या काका काकी समोरच तुझी कान उघडणी करतो. तुम्ही ओळखता माझ्या काका काकींना? काका काकीला नाही, तुझ्या बापाला सुद्धा ओळखतो. तुझ्या काकानं पत्र पाठवून लिहिलं, तू घराबाहेर पडल्यावर शेवटी तू इथेच येणार. म्हणूनच त्याने तुला घराबाहेर काढलं आणि मीच त्यानं तसं सुचवलं होतं. अरे आमच्या नाटकात खरी साथ दिली ती शांतूने आणि या राकेशने.
तुमची मदत कुठवर पोचते तेच बघायचं होतं मला. कमाल आहे. म्हणजे राकेश आणि शांतूला आमचं लफडं माहित होतं तर. हो. अरे खरी कमाल केली तर हिच्या मावळ भावाने त्या चिंक्याने वेडा आणि हेच रामचंद्रचं सोंग करून तो चिमटा होता काय? तरीच आवाजावरून मी ओळखलंच त्याला. केव्हा आला रत्नागिरीवरून? त्याला माझ्या आधीच मुंबईला पाठवलं. अरे गदडी चांगली काय रे, तुम्ही दोघांनी एकमेकाला नीट ओळखावं म्हणून तर हा खटापट केला ना मी. अरे, गदडी चांगली. आणि तुझं कसं प्रेम आहे? ती फक्त राकेश बरोबर फिरायला निघाली तर तुझ्या प्रेमाचा डोंगर पैसा पण झाला. अरे तुम्ही परत आला? हो ना, आम्ही परत आलोय बहिणींची माफी मागायला. तिच्या पायावर नाक घासायला. शांतू गावावरून आला ना, त्यानंच आम्हाला सांगितलं की ही त्याची मेवणी नसून आपल्या चंद्याची प्रेयसी आहे. अरे चंद्या, तू आम्हाला एक खरं सांगितलं असतं आम्ही असे गाढवाप्रमाणे वागलो नसतो. वाईट ओढून घेऊ नका. झालं गेलं, गंगेला मिळालं. अरे तुम्हाला माणसात आणण्यासाठी निष्पाप मनानं हेमाला ते नाटक केलं आणि ते सगळं हे नारायणी सुचवलं आणि मी ते हे मला सांगितलं. हे घे तुमचे पैसे परत द्या आणि माझ्या मेवणीला मोकळी करा. हे घ्या. हा? तू गप्प का पोरी? ना माझी मेवणी माझ्या बोलत नाही. तब्येत बिघडली की काय तिची? भाऊजी, माझी तब्येत खूप झाली आता. अरे बापरे, तुझी तब्येत कुणाला बघून खुश झाली? चल्ला मोळा त्याचा सारखे सासरे मिळाले म्हणून माझी तब्येत खूप झाली. नाना, मला मस्का लावतेस काय का पोरी? नाना, आता मेवणीचं सोंग संपलं वाटत. चांगलं झालं. आता मग घे बघू तुझ्या भोचं नाव. हा? बोल. या नाटकाचे खरे सूत्रधार तुम्ही. बाकी नाटक कसं छान वटवलं ना. आता घे बघू तुझ्या नवऱ्याचं नाव. हेमा, नाव घे. शांतूच्या मेवणीला मामांजी भेटले ठकास महाटक. शांतूच्या मेवणीला मामांजी भेटले ठकास महाटक. चंद्रकांत रावांचं नाव घेते कुलवंत घराण्याची लाडकी लेक. नाना, मी हे बोलू. आता तुझं काय आणलं? नाना, फारुकी राणी शेरुंकर राजा. फारुकी राणी शेरुंकर राजा. प्यार करना है तो हमारे नाना के घर पे आ जा. आता लग्नाची तयारी. आता लग्नाची तयारी. या नानाच्या बाप. नाना, अखंड सौभाग्यवती भो. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. चंदू नानाची जय. हो, चला वाजवा रे.
काढ नाही तर तुडवत जातील सगळे काढ लवकर तुडवत जातील हे काढ लवकर पकड़ पकड़ वंदे भारत माता की लगन लेंस पकड़ी लेंस पकड़ी लगे